राम म्हणून हा राम, हे राम अंग टाकलेले भूमीवर कौशल्य, हे कौशल्य हा दशरथ नाही राहणार आता, अशी वेळ आली राहणार नाही आता. मला चित्र दिसते समोर, कौशल्या एक ब्राह्मणाचं जोडप, त्याचा एक लाडका चिरंजीव श्रवण काशीला आई वडिलांना घेऊन जातोय, कावडीमध्ये बसून घेऊन जातोय. एका झाडाखाली अंग आई वडिलांना बसवले, पाणी आणण्याकरता आलेला आहे. आणि हा कपटी राजा हरिण समजून शब्दवेदी बाण सोडलेला आहे. अगदी कुमार अवस्थेत असलेला श्रवणाच्या छातीमध्ये बाण लागलेला आहे. आई बाबा, कोण पापी असेल त्यांनी माझ्या हृदयात बाण दिलाय. वृद्ध आई वडिलांना काशीची अपेक्षा होती म्हणून कावडीमध्ये घेऊन चाललोय. कोण असेल काही माहित नाहीये. इकडे आईला किंचा ऐकू आलेली श्रवण राजा दशरथाला कळालेलं आहे की बाण कोण्या पशुला नाहीये, कोणीतरी नर आहे, मनुष्य आहे, ब्राह्मण पुत्र आहे. जवळ येऊन बघितलं तर काय त्याला बाण लागलेलं आहे छातीमध्ये. जवळ येऊन मांडीवर घेतलेलं आहे, बाण काढलेलं आहे. हे राजन, माझे वृद्ध झालेले आई वडील आहेत, दोन्ही डोळ्यांनी आंधळे. त्यांची अपेक्षा होती की मी त्यांना काशीला घेऊन जावं. माझे प्रारब्ध खोटे, मी त्यांची सेवा करू शकलो नाही, मी पूर्ण जीवन माझं जगू शकलो नाही. हे राजन, आई बाबांना तहान लागलेली आणि तुम्ही नेऊन पाणी पाजा करा म्हणे, आणि आपलं शरीर सोडलेलं आहे. ब्रह्महत्या झालेली आहे. पाणी घेऊन राजन आलेलं आहे. झाडाखाली दोघं पती पत्नीचा जप चालू आहे. राम राम, पाऊल हळूहळू वाजत आहेत. कोणीतरी येत आहे. बाबा म्हणतात, श्रवण, ए बेटा श्रवण, का बोलत नाहीस रे? आमचा कंटाळा आला का रे? आई म्हणते, श्रवण, अरे आम्ही आंधळे होत रे. बाप आंधळा आहे, माय आंधळी आहे. आमचं तुला ओझ होत असेल बेटा. कधी पाणी मागतो, आम्ही काही वेळ बघत नाहीये. कधी चुकलं तर माफ कर बेटा. पाणी आणलंच ना रे. राजन म्हणायला लागले,
कोण आहात तुम्ही? मी अयोध्या नरेश दशरथ आहे. हे पाणी तुम्ही घ्या ना. पाणी देऊ नका म्हणे, माझं श्रवण कुठे सांगा. हे वृद्ध, मी तुमची क्षमा मागतो. माझ्या हातून शब्दवेदी बाण केलेलं आहे आणि या पाप्याच्या हातून तुमच्या बाळाची हत्या. झालेल्या माय बापाचा एक आधार काढून घेतला रे. अरे राजन, आम्ही तुझं काय नुकसान केलं? या व्रत आई वडिलांनी ज्याला दोन्ही नेत्र आंधळे झालेले नेत्र आहेत, त्याला कुठं हलता येत नाही. राजन, हात केला रे. आंधळ्याची काठी काढी घेऊन चांगलं नाही. राजा, तुझं काय बिघडून टाकलं सांग. कशा करता सगळं केलं? कोण्या जन्मातलं आमचं पाप की काही आडवं आलं? आमची यात्रा पूर्ण झाली नाहीये. या ब्राह्मणाचा शाप आहे. आम्हाला एक मुलगा आहे, तुला 4 मुलं तुझे जागा राहणार नाही.